हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा. ही कथा आहे विराज खन्ना आणि आलिया शर्मा यांची. विराज खन्ना हा खन्ना एंटरप्राइजेसचा या कंपनीचा एकुलता एक वारस आहे. या कंपनीचं नाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध आहे. आशियातील नंबर 1 कंपनी म्हणून तिची ओळख आहे. या कंपनीत अगदी छान छोट्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही खूप सन्मान दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्यांना या कंपनीत नोकरी मिळावी. परंतु इथे नोकरी मिळवणं अजिबात सोपं नाही. कारण इथे काम करणारे सर्व कर्मचारी अत्यंत कुशल असतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे येथे नोकरी मिळवण्यासाठी अनेक कठीण टप्पे आणि टेस्ट पार कराव्या लागतात. आणि हे सर्व नियम स्वतः विराज खन्नाने तयार केले होते. खूप कमी वयातच विराजने खन्ना एंटरप्राइजेसची जबाबदारी सांभाळली. तो फक्त 20 वर्षाचा असतानाच त्याने संपूर्ण कंपनीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यामागचं कारण म्हणजे त्याचे वडील अभिजित खन्ना अचानक खूप आजारी पडले होते. त्यावेळी कंपनी सांभाळण्यासाठी कोणीही नव्हतं. याच दरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचीही कंपनीवर नजर पडली आणि कंपनीचे शेअर्स घसरू लागले. तेव्हा विराजचे आजोबा विश्वनाथ खन्ना यांनी ही जबाबदारी विराजवर सोपवली. परिस्थिती ओळखून विराजने ती स्वीकारली. कंपनीची जबाबदारी सांभाळत असतानाच विराजने आपलं शिक्षणही सुरू ठेवलं. आपल्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने त्याने कंपनीचं नाव चारही बाजूने उज्ज्वल केलं आणि आज ती कंपनी संपूर्ण आशियात नंबर 1 बनली आहे. नंतर त्याचे वडील बरे झाल्यावर त्यांनीही पुन्हा कंपनीत काम सुरू केलं. दुसऱ्या बाजूला आहे आपल्या या कथेची नायिका आलिया शर्मा. आलिया शर्मा इंटरनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर काम करते. पण प्रत्यक्षात या कंपनीची खरी मालकीण तीच आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मालकीण असूनही ती मॅनेजर म्हणून का काम करते? यामागचं एक मोठं कारण आहे. आलियाचे वडील मिस्टर रकुल शर्मा यांच्या पहिल्या पत्नी सिया शर्मा यांच्याकडून आलियाचा जन्म झाला. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण काही वर्षांनी रकुलचं वागणं बदलायला लागलं. तो आपल्या पत्नी आणि मुलीपासून दूर जाऊ लागला. सिया वारंवार त्याला विचारत होती, पण तो टाळाटाळ करायचा आणि कधीकधी भांडणही करायचा. हळूहळू तो सियावर हात उचलू लागला. हे सगळं पाहून लहानशी आलिया आपल्या वडिलांना घाबरू लागली. काळ जसा जसा पुढे गेला तसं रकुलचं अत्याचार वाढत गेलं. आलिया मोठी होत गेली. जेव्हा ती 15 वर्षाची झाली तेव्हा तिची आई सिया एका गंभीर आजारामुळे काही वर्षातच मरण पावली. आईच्या मृत्यूनंतर अवघ्या एका महिन्यात रकुलने दुसरं लग्न केलं. त्याची दुसरी पत्नी होती रीना. तिची एक मुलगी होती मायरा. मायरा आलियापेक्षा फक्त 1 वर्षाने लहान होती. रीना खूपच चलाक आणि घमंडी स्त्री होती आणि तिची मुलगीही तशीच होती. दोघीही रकुल समोर आलियाशी खूप चांगलं वागत, पण त्याच्या मागे तिच्यावर खूप अत्याचार करत. तरीही आलिया शांतपणे सगळं सहन करत राहिली. कधी ती वडिलांना सांगायचा प्रयत्न करायची, पण ते उलट तिलाच ओरडायचे. आलिया अभ्यासात खूप हुशार होती. पुढे तिने बिझनेसचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिची बिझनेस समज खूपच तीक्ष्ण झाली. रकुलला आपल्या मुलीला कंपनीत मोठं पद द्यायचं होतं, पण रीना यांच्या हट्टामुळे त्याने आलियाला फक्त एका छोट्या विभागात मॅनेजर म्हणून काम दिलं. आलिया खूप सुंदर होती. दुधासारखा उजळ चेहरा, समुद्रासारखा गडद निळ्या मोठ्या डोळ्या आणि लांब दाट पापण्या, गुलाबी हार्ट शेप ओठ आणि ओठाजवळ एक छोटासा काळा तीळ, जो तिच्या सौंदर्याला भर घालत होता. तिची उंची सुमारे 5 फूट 5 इंच होती आणि तिचे लांब दाट काळे केस कमरेपर्यंत येत होते. तिची व्यक्तिमत्व इतकी आकर्षक होती की कोणीही तिला पाहून मंत्रमुग्ध होत असे. शर्मा इंटरनॅशनल कंपनी. आज कंपनीत खूप गडबड आणि तणावाचं वातावरण होतं.
सगळे कर्मचारी आपल्या कामात गुंतले होते, कारण आज एका महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी खन्ना एंटरप्राइजेसकडून एक खास प्रतिनिधी येणार होता. ही कंपनी खूप मोठी नसली तरी खूप मेहनतीनंतर त्यांना हा मोठा ऑफर मिळाला होता आणि तोही फक्त आलियाच्या मेहनतीमुळे शक्य झाला होता. आलिया जितकी सुंदर होती तितकीच ती बुद्धिमान होती. तिच्या या गुणांमुळेच कंपनीला हा मोठा प्रोजेक्ट मिळणार होता. म्हणूनच तिला ब्युटी विथ ब्रेन असं म्हणणं योग्य ठरेल. सगळेजण आतुरतेने खन्ना एंटरप्राइजेसच्या प्रतिनिधीची वाट पाहत होते, पण खूप वेळ झाला तरी कोणीच आलं नाही. शेवटी रकुलच्या असिस्टंटने कंपनीला फोन केला आणि समोरून जे उत्तर मिळालं ते ऐकून सगळेच थक्क झाले. शर्मा इंटरनॅशनल कंपनी. आज कंपनीमध्ये सर्वत्र खूप गडबड आणि धावपळ सुरू होती. कंपनीतील सर्व कर्मचारी आपापल्या कामात गुंतलेले होते, कारण आज एका मोठ्या प्रोजेक्टसाठी खन्ना एंटरप्राइजेस कंपनीकडून खास प्रतिनिधी येणार असल्याची माहिती मिळाली होती. जरी शर्मा इंटरनॅशनल कंपनी फार मोठी नव्हती तरी यावेळी खूप मेहनतीनंतर त्यांना खन्ना एंटरप्राइजेसकडून ऑफर मिळाली होती आणि ही संधी मिळण्यात आलियाचा खूप मोठा वाटा होता. आलिया जितकी सुंदर होती तितकीच ती बुद्धिमान आणि ती तीक्ष्ण विचारांची होती. तिच्या या गुणांमुळेच इतका मोठा प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अन्यथा शर्मा इंटरनॅशनलला ही संधी मिळणे जवळजवळ अशक्यच होतं. त्यामुळे आलियाला ब्युटी विथ ब्रेन असेही म्हटले जात असे. सर्वजण खन्ना एंटरप्राइजेसच्या प्रतिनिधीची आतुरतेने वाट पाहत होते, पण बराच वेळ होऊनही कुणी आले नाही. शेवटी रकुल यांच्या असिस्टंटने खन्ना एंटरप्राइजेसला फोन केला. फोनवरून जे ऐकायला मिळालं ते ऐकून सगळेच थोडे चकित झाले. फोन कट झाल्यानंतर असिस्टंट शांतपणे मिस्टर रकुल यांच्या केबिनमध्ये गेला. रकुल यांनी त्याच्याकडे पाहत विचारलं, फोनवर काय बोलणं झालं? सगळं स्पष्ट सांगा. असिस्टंट थोडा घाबरत म्हणाला, सर, खन्ना एंटरप्राइजेसच्या सीईओच्या मॅनेजरनं सांगितलंय की ते आज इथे येऊ शकणार नाहीत. ते सध्या खूप महत्त्वाच्या कामात अडकले आहेत. तो थोडा थांबला. पुढे बोलायला तो घाबरत होता. रकुल थोडं रागात म्हणाले, पुढे काय सांगितलं त्यांनी? सगळं स्पष्ट सांगा. असिस्टंट अजूनच घाबरला. तेव्हा तिथे उपस्थित असलेली रकुल यांची दुसरी मुलगी मायरा म्हणाली, घाबरू नका. जे काही सांगितलं आहे ते सांगा. डॅड काही करणार नाहीत. त्यानंतर असिस्टंट म्हणाला, सर, त्यांनी असंही सांगितलंय की या प्रोजेक्टसाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, त्यामुळे ते थोडे कन्फ्यूज आहेत. हे ऐकून मिस्टर रकुल थोडे चिंतेत पडले. मायरा मात्र त्या असिस्टंटला बाहेर जाण्यास सांगते. मित्रांनो, जरा कथेमध्ये फास्ट होतोय टेक्स्ट, तर प्लीज आपण आत्ता थोडा गॅप घेतोय, तर पुढे आपल्या लाईन येत आहेत, तर आपण एक मिनिट वाट पाहूयात, जेणेकरून आपली कथा जिथपासून स्टार्ट होते टेक्स्ट तिथपासून आपण पुन्हा ती कथा वाचणार आहोत. आणि मित्रांनो, ही कथा नवीन आहे. या कथेचा पहिला भाग असणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या चॅनलच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील.
मायरा मात्र त्या असिस्टंटला बाहेर जाण्यास सांगते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मायरा ऑफिसमध्ये काय करत होती. तर ती आलियापेक्षा कुठल्याही बाबतीत मागे राहू इच्छित नव्हती. त्यामुळे तीही ऑफिसमध्ये येऊ लागली होती. मात्र ती नेहमी तिच्या वडिलांच्या केबिनमध्येच बसून काम करत असे, कारण तिला कोणाच्या अधीन राहून काम करायचे नव्हते. हळूहळू ती स्वतःलाही बॉस समजू लागली होती. मिस्टर रकुल डोक्यावर हात ठेवून विचार करत बसले होते. तेव्हा मायरा म्हणाली, डॅड, तुम्ही सांगितलं तर मी स्वतः मिस्टर खन्नांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना कन्व्हिन्स करू शकते. पण मायरा कंपनीच्या भल्यासाठी नव्हे तर स्वतःच्या हेतूसाठी बोलत होती. तिने ऐकलं होतं की विराज खन्ना खूपच देखणा आहे. तिने त्याचे फक्त फोटो पाहिले होते आणि तिला त्याला भेटून त्याला आकर्षित करायचं होतं. तिला वाटत होतं की तिच्या सौंदर्यानं ती कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवू शकते. मात्र ही तिची केवळ स्वतःची कल्पना होती. थोडा वेळ विचार केल्यानंतर मिस्टर रकुल यांनी कोणाला तरी फोन करून ताबडतोब केबिनमध्ये येण्यास सांगितलं. मायरा विचार करत होती की त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललं आहे. तेवढ्यात केबिनच्या दरवाजावर टकटक झाली. कम इन, रकुल म्हणाले. दरवाजा उघडून एक सुंदर आणि आत्मविश्वासू मुलगी आत आली. तिला पाहताच मायरा चिडली. रकुल म्हणाले, आलिया बेटा, आता ही कंपनी वाचवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. हो, ती मुलगी म्हणजे आलियाच होती. आलियाला तिच्या वडिलांचा स्वभाव चांगलाच माहिती होता. जेव्हा त्यांना तिच्याकडून एखादं अवघड काम करून घ्यायचं असतं तेव्हा ते असंच बोलत असत. ती शांतपणे म्हणाली, सांगा सर, मला काय करायचं आहे. ऑफिसमध्ये आलियाला मिस्टर रकुल यांना डॅड म्हणण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे कोणालाही हे माहीत नव्हतं की ती त्यांची मुलगी आहे. सर्वांना वाटायचं की मायरा हीच त्यांची एकुलती एक मुलगी आहे. रकुल म्हणाले, आलिया, तुला खन्ना एंटरप्राइजेसमध्ये जाऊन हा प्रोजेक्ट मिळवायचा आहे, नाहीतर आपली कंपनी संकटात येईल. आलियाने थोडं नाराजीचं भाव दाखवलं, जणू ती विचारत होती, मीच का. आणि त्यानंतर तेव्हा रकुल पुन्हा म्हणाले, आलिया, ही तुझी ही कंपनी आहे आणि मी तुझा डॅड बोलतो आहे. एक दीर्घ श्वास घेत आलियाने मान हलवली. तिने टेबलवरील फाईल उचलली आणि शांतपणे केबिनमधून बाहेर पडली. तिच्या मागे दरवाजा बंद होताच मायरा रागाने म्हणाली, डॅड, हे काम तुम्ही तिला का दिलत? मीही करू शकले असते. रकुल शांतपणे म्हणाले, हे काम फक्त आलिया करू शकते, तिच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. त्यानंतर त्याने डोळे मिटले आणि खुर्चीवर मागे टेकून बसला. हे पाहून मायरा रागाने पाय आपटत केबिनमधून बाहेर निघून गेली. मायरा बाहेर आली तेव्हा तिने आलियाला एका मुलाच्या मिठीत पाहिलं आणि ती रागाने संतापली. पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण तो मुलगा आलियाचा मंगेतर करण देशमुख होता. तो एक यशस्वी बिझनेसमन होता आणि दिसायलाही खूप देखणा होता. तो आलियाची खूप काळजी घेत होता.
हे सगळं पाहून मायरा रागाने आपली मूठ घट्ट आवळते. थोड्या वेळाने आलियाने करणला बाय म्हणत खन्ना एंटरप्राइजेसकडे निघाली. करणही निघाला. तो पार्किंगमध्ये आपली कार घेण्यासाठी जात होता. तेवढ्यात कुणीतरी मागून त्याला पकडलं आणि अचानक त्याच्या ओठांवर चुंबन दिलं. आजसाठी इतकंच, तर पुढचा भाग पुढे येईल असं म्हणणार नाही. आपण पुढचा भागही पाहणार आहेत. एक क्षणासाठी करण शांत राहिला, पण लगेच त्यानेही समोरच्या मुलीला प्रतिसाद दिला. दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले होते. करणचा हात त्या मुलीच्या शरीरावर फिरत होता, तर त्या मुलीचे हात करणच्या केसांमध्ये गुंतले होते. सुमारे 20 मिनिटांनंतर करण थांबला. त्याने तिला सोडताच ती मुलगी जोरजोरात श्वास घेऊ लागली. करणने तिला आपल्या मिठीत घेतलं. असं का करतेस मायरा डार्लिंग? तुला माहिती आहे ना मला चिडवल्याचा अर्थ काय होतो? करणने तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं. होय, ही मुलगी म्हणजे आलियाची सावत्र बहीण मायरा आहे. ती आपल्या बहिणीच्या मंगेतरासोबत रिलेशनमध्ये आहे. आलियाला अजूनही याची काहीच कल्पना नव्हती की तिचे जवळचे लोक तिला धोका देत आहेत. मायरा अजूनही धापा टाकत होती आणि म्हणाली, मी काय करू? जेव्हा जेव्हा आलिया तुझ्या जवळ येते तेव्हा माझं सगळं अंग जळायला लागतं. करण खट्याळ हसत म्हणाला, बरं, पण आता तू माझ्यात जी आग लावली आहेस ती कोण विझवणार? करणचं बोलणं ऐकून मायरा थोडी घाबरली. कारण करण जेव्हा तिच्यासोबत जवळीक साधायचा तेव्हा तो खूप आक्रमक व्हायचा. ती काही बोलण्याआधीच करणने तिला उचललं आणि कारमध्ये बसवलं. काही क्षणातच त्यांची कार तिथून निघून गेली. दोघांनाही हे माहीत नव्हतं की कुणीतरी त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. दुसरीकडे सुमारे अर्ध्या तासाने आलियाची कार खन्ना एंटरप्राइजेस समोर येऊन थांबली. आलिया कारमधून उतरली आणि समोरच्या मोठ्या इमारतीकडे पाहू लागली. इमारतीच्या मध्यभागी मोठ्या अक्षरात खन्ना एंटरप्राइजेस असं लिहिलं होतं, जे खूप आकर्षक दिसत होतं. काही क्षण तिने ते पाहिलं आणि मग एक खोल श्वास घेत आत प्रवेश केला. त्यानंतर आत गेल्यावर ती थेट रिसेप्शनकडे गेली. तिथे एक मुलगी बसलेली होती. आलिया हसत तिच्या जवळ आली. जाऊन म्हणाली, मी शर्मा इंडस्ट्रीजमधून आले आहे. मला इथले CEO मिस्टर विराज खन्ना यांना भेटता येईल का? आलियाच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्टने तिला वरपासून खालपर्यंत एकदा निरखून पाहिलं. मग तिने लगेच कोणाला तरी फोन लावला. तिने विराजच्या असिस्टंट रोहनला कॉल करून सगळी माहिती दिली. हे ऐकून रोहन काहीतरी बोलला आणि कॉल कट केला. मिस आलिया, सरांनी तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे. तुम्ही लिफ्टनं 18व्या मजल्यावर जा. तिथे सरांचा केबिन आहे, रिसेप्शनिस्ट शांतपणे म्हणाली. आलियाने हलकंसं स्मित करत थँक्यू म्हटलं आणि लिफ्टकडे निघाली. लिफ्टमध्ये जाऊन तिने 18व्या मजल्याचं बटन दाबलं. काही सेकंदात ती वर पोहोचली. हा मजला बाकी सर्व मजल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. इथे फक्त एक रिसेप्शन आणि दुसऱ्या बाजूला विराजचं ऑफिस होतं. इथे एकही कर्मचारी दिसत नव्हता. विराजच्या केबिनचा
केबिनच्या बाजूलाच त्याचा असिस्टंट रोहनचा केबिन होता. आलियाला पाहताच रोहन तिला विराजच्या केबिनजवळ घेऊन गेला आणि तिथे सोडून स्वतःच्या केबिनमध्ये परतला. आलिया काही क्षण केबिनच्या बाहेर उभी राहिली. मग धैर्य एकवटून तिने दरवाजावर टकटक केली. कम इन. आतून एक दमदार रोबदार आवाज आला. तो आवाज ऐकून आलिया थोडी घाबरली. तिने ऐकलं होतं की विराज खूप धोकादायक आहे आणि त्याला मुलींचा तिरस्कार आहे. पण आता काहीही झालं तरी तिला त्याला भेटायलाच हवं होतं. ती विचार झटकून तिने दरवाजा उघडला आणि आत गेली. आत जाताच तिने समोर पाहिलं. एक व्यक्ती खुर्चीत अगदी राजासारखा बसला होता. त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक होतं. तो एखाद्या देवासारखा देखणा दिसत होता. आलियाची नजर नकळत त्याच्यावरच स्थिरावली. जी आलिया कधीही कोणाकडे सहज आकर्षित होत नव्हती, ती आज विराजला पाहून त्याच्याकडे ओढली जात होती. क्षणभर ती त्याच्याकडे पाहतच होती. तेवढ्यात विराजचा आवाज ऐकून ती भानावर आली. हॅलो मिस आलिया, तुम्हाला माझ्याकडे कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी यायचं होतं? विराजने थंड शांत आवाजात विचारलं. आलिया खूप निरागस आणि भोळी होती. कुणाच्याही कठोर आवाजाने ती घाबरायची. विराजचा शांत पण थंड आवाजही तिला थरथर कापायला लावणारा ठरला. ओ सर, मी इथे आमच्या कंपनीकडून आले आहे. माझ्याकडे काही उत्तम आयडिया आहेत ज्यामुळे आपण हा प्रोजेक्ट आमच्यासोबत करू शकता. ती घाबरत घाबरत बोलली. तिची नजर खालीच होती. विराज मात्र सतत तिच्याकडे पाहत होता. तिचा गोड आवाज ऐकून तोही काही क्षण हरवला. तिचा गोरा नितळ चेहरा, मोठ्या डोळ्यांवर लांब पापण्या आणि हलके लाल ओठ सगळंच त्याला आकर्षित करत होतं. तो खुर्चीतून उठला आणि हळूहळू तिच्याकडे चालत गेला. तो अचानक इतका जवळ आल्याने आलिया घाबरली आणि पटकन उभी राहिली. ती काही बोलण्याआधीच विराजने तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला जवळ ओढलं. क्षणभर ती स्तब्ध झाली. त्याच्या या अचानक जवळुकीमुळे ती गोंधळी. तिने स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड घट्ट होती. हळूहळू तिचा विरोध कमी झाला. या क्षणात दोघेही एकमेकांच्या भावनांमध्ये गुंतत गेले. वातावरणात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. विराजने तिला हळूच भिंतीजवळ नेलं. त्याच्या स्पर्शाने तिचं भान हरपत होतं. तीही नकळत त्याच्या जवळ जात होती. दोघेही त्या क्षणात हरवले होते. इतक्यात अचानक केबिनचा दरवाजा मोठ्या आवाजात उघडला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. तर पुढील भाग नक्की पहा. तुम्हाला ही स्टोरी नक्की आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.